तुम्हाला माहित आहे का जगातला सर्वात चांगला डॉक्टर कोण आहे? एक आई, जी आपल्या छोट्याशा मुलाला बघूनच सांगते की त्याला काय त्रास आहे. पण एखाद्या आईला आपल्या मुलासाठी चांगल्या आणि सुरक्षित गोष्टी नाही मिळाल्या तर मग ती काय करते? तेच सांगायला येत आहेत अहमदाबाद गुजरातहून रिद्धी आणि रिपुल शर्मा. हाय. हॅलो टायटन्स, मी आहे रिद्धी शर्मा. आणि मी आहे यांचा पार्टनर आयुष्य आणि बिझनेस मधला रिपुल शर्मा. टायटन्स, माझ्या मातृत्वाचा प्रवास सुरू झाला एका प्रॉब्लेम बरोबर. माझा मुलगा नेहमी आजारी पडायचा. सर्दी, खोकला, पोटदुखी, लो इम्युनिटी. जेव्हा मी त्याच्या औषधाचे लेबल्स वाचायचे, मला फक्त दिसायचं केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स, फुल ऑफ आर्टिफिशियल कलर्स. त्याच्यापासून वाचण्यासाठी आम्ही फोकस केला घरच्या उपायांवर आणि आम्ही आमचे मित्र आणि परिवाराकडून सल्ले घ्यायला सुरुवात केली. आणि टायटन्स, एखाद्या सणाच्या दिवशी येणाऱ्या मेसेजेस प्रमाणे आम्हाला मिळायला लागले हजारो सल्ले. आई वडील तर आम्ही बनलो, पण आमच्या आजूबाजूचे लोक बनले एक्सपर्ट्स. पण चॅलेंज अजूनही तिथेच होतं की या सगळ्या पद्धती आणि मार्केटमध्ये मिळणारे अनलेबल्ड हर्बल प्रॉडक्ट्स माझ्या मुलासाठी सुरक्षित आहेत का? आम्ही रिसर्च सुरू केला आणि आम्हाला कळलं मार्केटमधील प्रमाणित प्रौढ प्रोडक्ट्स इतर मुलांसाठी विश्वासू ब्रँड्स नाही आहेत. तेव्हा एका आईच्या जबाबदारीबरोबर मला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी पण दिसली. गरज होती काही असं बनवायची जे असेल आजीबाईंच्या उपायासारखं, सोपं, सुरक्षित, ज्यावर प्रत्येक आई विश्वास ठेवू शकेल. आम्ही सुरुवात केली स्वर्णप्राशन इम्युनिटी ड्रॉप्स बरोबर. या हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदिक फॉर्म्युलाला आम्ही आजच्या गरजेनुसार बदललं. यातला प्रत्येक इन्ग्रेडियंट फारच लक्षपूर्वक निवडला गेला. आणि याची पहिली ट्रायल आम्ही आमच्याच मुलावर केली. आणि जेव्हा दुसऱ्या मॉम्सनी हे वापरलं आणि त्याचा परिणाम बघितला, तेव्हा मला वाटलं हा फक्त माझाच नाही, प्रत्येक आईचा विश्वास बनू शकतो. आणि याच विश्वासाबरोबर जन्म झाला आमचं दुसरं बाळ, बेबी ऑर्गॅनोचा. तर टायटन्स आज बेबी ऑर्गॅनो मुलांसाठी फास्टेस्ट ग्रोईंग डेडिकेटेड किड्स आयुर्वेदिक ब्रँड आहे, जो मुलांच्या आरोग्य आणि वैयक्तिक काळजीचे प्रोडक्ट्स बनवतो. आणि हे फक्त आम्हीच बोलत नाही, आमच्या बरोबर जुळलेले 10 लाखापेक्षा जास्त पालक म्हणत आहेत, ज्यांच्या मुलांना याचा फायदा झाला. बेबी ऑर्गॅनो आम्ही फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगातील मुलापर्यंत आयुर्वेदाचा चांगुलपणा पोहोचवतोय. आणि या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आमची गरज आहे 2% इक्विटीसाठी 2 करोड रुपये. तर बोला टायटन्स, तुम्ही आमच्या बरोबर हात मिळवायला तयार आहात का Baby बेबी Organo ऑर्गॅनो सोबत? तुम्हा दोघांपैकी कोणीही मेडिकल बॅकग्राऊंडचं नाहीये, तर मग तुमचं ऍक्च्युअल बॅकग्राऊंड काय आहे? आम्ही इंजिनियर्स आहोत. आम्ही 10 वर्ष IT इंजिनिअरिंग केल्यावर 10 वर्ष स्वतःचा IT बिझनेस चालवला आहे. मग आम्हाला मुलाचा आशीर्वाद मिळाला. मग आम्हाला कळालं की मार्केटमध्ये मुलांच्या प्रोडक्ट्सची फार गरज आहे. तर आयुर्वेद आमच्यासाठी उत्कृष्ट निवड होती. आणि मग तिथूनच तुमच्या पार्टनरशिपची जर्नी सुरू झाली, म्हणजे लाईफ पार्टनरशिप. हां. तर आम्ही असा विचार केला की जर आपण बिझनेस एकत्र करत आहोत तर आम्ही एक दुसऱ्याला ओळखलं. खूप प्रॉब्लेम्स चालू होते सोबतच. आता दुसरा जीवनसाथी आणून प्रॉब्लेम वाढवण्यापेक्षा मी म्हटलं ह्याचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. जेव्हा तुम्ही आई बनता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये, बॉडीमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये कितीतरी चेंजेस होतात. भरपूर. आणि नॅचरली जर तुम्हाला त्याच वेळी ही आयडिया सुचली असेल तर प्लीज आम्हाला सांगा की सुरुवातीच्या काळात तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले. पहिलं चॅलेंज आलं आई म्हणून, तू आत्ताच आई बनलीयस, आता मुलावर लक्ष दे. तू आत्ता बाहेर का चाललीयस, तुला आत्ता का बाहेर जायचंय? माझं बाळ 6 महिन्यांचं होतं तेव्हा आम्ही फार जास्त प्रवास करायचो मॅन्युफॅक्चररकडे. तर सकाळी 6 वाजता मी आणि रिपुल निघायचो, रात्री 9 वाजता घरी यायचो आणि पूर्ण दिवस बाळ राहायचं घरी आईकडे, त्याच्या आजी आजोबांकडे. तर अनेक लोक होते आजूबाजूला बोलणारे, आता हे काय करायची गरज आहे, आता हे का करते. मी तर तेव्हा स्पष्ट होते, मला माझ्या मुलाला एक काम करणारी आई दाखवायची आहे, काम करणारी स्त्री दाखवायची आहे, की काम करणारी बाई घर पण सांभाळू शकते आणि तिचं लहान बाळही सांभाळू शकते. तर याच विश्वासाबरोबर मी हे ठरवलं की मला हा प्रवास चालू ठेवायचा आहे. व्हेरी गुड. तुमचा मुख्य हेतू काय ह्यात येण्याचा? अनेक ब्रँड्स आहेत जे बेबी केअर प्रोडक्ट्स बनवतात. असं नाही की आम्ही पहिलेच ब्रँड आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आमचा हेतू आहे की आम्ही निष्ठेने मुलांसाठी प्रोडक्ट्स बनवतोय. दुसरी गोष्ट म्हणजे एका आईचा भावनात्मक विश्वास आहे यामध्ये. आता दुसरे ब्रँड्स पाहाल तर मोजकेच ब्रँड्स मिळतील जे आपल्या मुलांवर आधी प्रोडक्ट्स ट्राय करतात मग मार्केटमध्ये आणतात.
तुमच्याबरोबर कोणी डॉक्टर सुद्धा आहेत जे प्रोडक्टला टेस्ट करतात? जेव्हा आम्ही बेबी ऑर्गॅनोचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्याबरोबर PhD फार्मासिस्ट डॉक्टर्स जुळले जे सगळे फॉर्म्युलेशन्स फार काळजीपूर्वक पद्धतीने बनवतात. R&D मध्ये सध्या तुमची टॉपलाईन काय आहे? रेव्हेन्यूच्या हिशोबाने आमचा 1.5 करोड महिन्याचा रन रेट आहे. मागच्या वर्षी आम्ही 25 करोडवर बंद झालो. 1.5 crores, so around 18 crores. Against 18 crores R&D मध्ये किती इन्व्हेस्टमेंट होते? અમારું જે મંથલી ખર્ચો છે એ 5 to 6 લાખ જાય છે. વી હેવ ઇન હાઉસ R&D લેબ એઝ વેલ. ओके. मग टोटल नंबर ऑफ SKUs किती आहे? 25 SKU आहेत आणि 25 SKUs. आणि पाईपलाईन मध्ये अजून किती नवीन प्रोडक्ट्स आहेत? आमच्याकडे 5 ते 6 प्रोडक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. तुमच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल काहीतरी सांगा. आम्ही पूर्णपणे D2C ब्रँड आहोत. आम्ही सगळ्या मार्केट प्लेसवर हजर आहोत. उदाहरणार्थ Amazon, फ्लिपकार्ट, सगळ्या popular sites. येस. आता तर तुम्ही बरंच बर्न करत असाल, Yes. तर सध्या किती बर्न करताय तुम्ही पर मंथ बेसिसवर 1.5 करोडच्या रेव्हेन्यू? तर दर महिन्याला आमचा साधारण लॉस आहे 20 लाख रुपीज. आम्ही आमचा बिझनेस वाढवत असल्यामुळे ऑनलाईन मार्केटमध्ये कस्टमर ॲक्विजिशन्स न्यू कस्टमर ॲक्विजिशन्स करतो तिथे थोडा जास्त बर्न होतो. मग तुम्ही किती रेव्हेन्यूच्या किती टक्के मार्केटिंगवर खर्च करता? जवळजवळ 50% मार्केटिंग व ब्रँड बिल्डिंगमध्ये जातात. ओके. तुमचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, ग्राफिक्स ह्यात खूपच सुधारणा गरजेची आहे. म्हणजे त्यात एक चेंज आणणं गरजेचं आहे. इथे मी तुम्हाला मदत करू शकतो. मी इन्व्हेस्टमेंट म्हणून एक खूप लहानसा छोटासा भाग तुम्हाला ऑफर करू शकतो. नाहीतर मी तुम्हाला माझं नॉलेज आणि थोड्याफार प्रमाणात वेळ ब्रँडिंगसाठी आणि फार्मा इंडस्ट्रीतल्या कनेक्शनसाठी देऊ शकतो. जिमी, तुम्ही ऑफर देण्याच्या थोडं Okay. आधी मी तुमच्या ऑफरला थोडी मदत करू शकेन नक्कीच. अजून. लेट्स टेक अ मार्केट डिमांड फर्स्ट शुअर अँड देन यू कॅन रिफाईन युअर ऑफर. शुअर. कदाचित थोडी अजून मोठी ऑफर मिळेल. तर ऑडियन्स, तुमच्याकडे तुमचे रिमोट्स आहेत. तर मग सांगा तुम्हाला यांच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे की नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. रिझल्ट हे सांगतायत की 64% लोकांना Thank वाटतंय you. की यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड आहे. जिमी, आता तुमच्याकडे वळतो. बोला, तुमची ऑफर काय आहे? मी माझा एक्सपर्टीज ऑफर करू शकतो. मी असं सजेस्ट करेन की तुमचं जे व्हॅल्युएशन आहे तुम्ही ते कन्सिडर करा. माझी ऑफर आहे 50 लाखाची, ज्यात मी 2% इक्विटी घेईन. ओके. जिमीजीनी फार चांगली ऑफर तुम्हाला दिलेली आहे. त्यांचं डिझाईन कौशल्य फार चांगलं आहे आणि मला पण असं वाटतं की तुम्हाला ब्रँडिंगमध्ये फार सुधारणा करायला हवी. त्यामुळे कस्टमर कनेक्ट वाढेल. पण आता या क्षणी कारण बर्न रेट फारच जास्त असल्याने आज मी यांच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. ओके सर. मी पण आज तुमच्याबरोबर हात नाही मिळवू शकत. मी पण आज हात मिळवू शकणार नाही. जिमी तुमच्यासाठी एक योग्य अँबॅसेडर आहेत हा ब्रँड पुढे नेण्यासाठी. तुमच्याकडे एक ऑफर आहे जिमीकडून. सर, आम्हाला थोडा विचार करावा लागेल. ठीक आहे, मग तुम्ही लाऊंजमध्ये बसून विचारमंथन करून आम्हाला सांगा. थँक्यू. बाळाला इथे सोडून चाललेत. सर, कदाचित तुम्ही पुन्हा माइंडसेट चेंज करावा म्हणून. आता तर तुम्ही हात मिळवला ह्यांच्याबरोबर तर तुम्ही लक्ष द्या बाळाकडे. हो हो अगदी. हा खरंच खूप छान पॉइंट आहे. मी याला इमॅजिन करू शकते एका केमिस्टच्या शेल्फवर. नको, केमिस्टच्या शेल्फवर इमॅजिन नका करू. इन्फंट्स आणि बेबीजचे वेलनेस प्रोडक्ट्स, या. जेनेरिक प्रोडक्ट्स यांचं खूप मोठं मार्केट आहे. मागच्या वेळेला आपण रेस केलेले ते 40 करोडच्या व्हॅल्युएशनवर आपण रेस केलेले आणि हा जो राऊंड आहे जिमी सर ऑफर करत आहेत ते 25 करोडच्या व्हॅल्युएशनवर करत आहेत. तुम्ही व्हॅल्युएशन त्यांच्या लास्ट व्हॅल्युएशनपेक्षाही कमी दिलं. तुम्ही व्हॅल्युएशन मधल्या नेट आउटफ्लोकडे बघताय, पण मी तर संपूर्ण रिब्रँडिंग बद्दलच बोलतोय. चला चला, टाळ्या वाजवून यांची हिंमत वाढवूया. आम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवलं. हा जराही रडला नाहीये. थँक्यू सो मच. टेल मी. तुम्ही जी आम्हाला ऑफर दिली आहे ती थोडीशी आमची डाऊन राऊंड होते, जी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरसाठी ती योग्य ठरणार नाही आहे. तर आमची काउंटर ऑफर तुमच्यासाठी आहे 70 लाख 1% इक्विटीसाठी. प्युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होईल की माझ्या वेळेची आणि इन्व्हॉल्वमेंटची गरज पडेल? जिमी स्वतःबरोबर जे घेऊन येतील तुमच्या टीममध्ये ते त्यांचं डिझाईन एक्सपर्टीज.
आणि ब्रँडिंग एक्सपर्टीज. तर त्याबाबत थोडा विचार करून तुम्ही लॉंग टर्म विचार करा. 50 लाख मी 1.5% करतोय, ही माझी शेवटची ऑफर आहे. हे बघा, प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, तर माझ्या इन्व्हॉल्वमेंटचा आणि ब्रँडच्या टर्नओव्हरचा आहे. इट्स अबाउट कनेक्टिंग द राईट डॉट्स. सर सध्या आम्ही एक्झिस्टिंग राऊंडच्या खाली नाही जाऊ शकत, पण नंतर इन्व्हेस्टर बरोबर चर्चा करून स्वेट इक्विटी स्ट्रक्चर करू शकलो तर उलट पार्टनर म्हणून आम्हाला खूप आनंद होईल. आय विल बी मोर दॅन हॅपी. एकत्र काम करू शकतो. आम्हालाही Yes. आनंद होईल तुमच्यासोबत काम करायला. नाही, धन्यवाद. शोवर तुम्ही बोलताय तर द्यावं लागेल. नक्कीच सर. या ना. थँक्यू सर. गुड लक. थँक्यू Thank सो you, मच sir. सर. माझा जन्म अहमदाबादचाच. Oh, wow. जुनं कनेक्शन आहे अच्छा. अहमदाबादशी. ज्याच्यामुळे या बेबी ऑर्गॅनोची सुरुवात झाली, आपण त्याला तरी भेटू. नक्कीच. तर आम्ही आमच्या CTOला बोलवू इच्छितो, तर आम्ही त्याला चीफ टेस्टिंग ऑफिसर म्हणतो. आमचा CTO आला. हाय, नाव काय तुझं? कयान. कयान. वाव. खरं हँडशेक तर इकडे झालाय. खरंच म्हणजे CTO आणि इन्व्हेस्टरच्या मध्ये. या. तर सगळे प्रोडक्ट्स प्राण्यांवर नाही तर ह्याच्यावर टेस्ट झालेत, आमच्या स्वतःच्या बाळावर. सगळ्यात चांगलं प्रोडक्ट कोणतं वाटलं तुला? गमीज. हं? गमीज. गमीज. तर आमच्याकडे आहे कोल्ड अँड कफ गमीज, आणि तेही आमच्यासाठी इन्स्पिरेशन होतं. जेव्हा याला सर्दी खोकला व्हायचा तेव्हा याला औषध खाणं गरजेचं असायचं, पण दुसरे टॅबलेट्स हा खायचा नाही. तर आम्ही गमीज इन्व्हेंट केले जे 99% हळदीचे बनलेले आहेत. अँड नाव इट इज हिज फेवरेट गमीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. Thank you, थँक्यू. sir. Thank you. थँक्यू सो मच. गुड लक. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.